त्यांचा पण झालाय फॉलो पाणी रेग्युलर होऊ शकत नाही. मी आता लिहून द्याल मी लिहून द्याल एमजीपी मला लिहून देऊ दे. रोज 16 तास पण मी त्यांना लेखी मागितले 16 तास पंपिंग द्या म्हणून तुम्ही एक महिनाभर 15 दिवस देऊन द्या. नगरसेवकांना पण भेटूया ना. ते कुठे सांगा ना मला. मला काय मिळत आहे कुठे गेले? सगळं माहित असते तर कानकोपरं सांगणार नाही ताई. आम्हाला नगरसेवकांना भेटायचे. फोन लिस्ट बघायचं. तुमचं सरकारी मॅडम असणार. नगरसेवक तुमचे कुठे? मला काय माहित हसण्यावारी घेऊ नका घ्यायचा विषय आता आम्ही काय करायचं ते सांगा. चालू झाल्या नाही शांत होणार कारण की पाणी नाही. मी मगासपासून संवेदनशील ऐकून वाटले मला पण बाहेर काढता येते. तर मी तुमचं ऐकून घ्यायला लागलोय कारण की मला तिथला प्रॉब्लेम माहिती आहे. काय तर सोल्युशन काढायचं म्हणूनच ऐकून घ्या. ऐकून घ्या मॅडम. तुम्ही डायरेक्टली ह्याच्यानं बोलू नका कारण की तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तिथं. जर एमजीपीनं नदीपासून स्कीम केली सांग ऐकून घ्या. नगरपालिकेनं जर नदीपासून स्कीम केली असती तर ते पाणी तुम्हाला आलं असतं. आता त्यांचा पण झालाय फॉलो. पाणी रेग्युलर होऊ शकत नाही. मी आता लिहून द्याल मी लिहून द्याल एमजीपी मला लिहून देऊ दे. रोज 16 तास पण मी त्यांना लेखी मागितले 16 तास पंपिंग द्या म्हणून तुम्ही. एक महिनाभर 15 दिवस देऊन द्या. नगरसेवकांना पण भेटूया ना. ते कुठे सांगा ना मला. मला काय मिळत आहे कुठे गेले? सगळं माहित असते तर कानकोपरं सांगणार नाही ताई. आम्हाला नगरसेवकांना भेटायचे. फोन लिस्ट बघायचं. तुमचं सरकारी मॅडम असणार. नगरसेवक तुमचे कुठे? मला काय माहित हसण्यावारी घेऊ नका घ्यायचा विषय आता आम्ही काय करायचं ते सांगा. त्यांचा पण झालाय फॉलो. पाणी रेग्युलर होऊ शकत नाही. मी आता लिहून द्याल मी लिहून द्याल एमजीपी मला लिहून देऊ दे. रोज 16 तास पण मी त्यांना लेखी मागितले 16 तास पंपिंग द्या म्हणून तुम्ही. एक महिनाभर 15 दिवस देऊन द्या. नगरसेवकांना पण भेटूया ना. ते कुठे सांगा ना मला. मला काय मिळत आहे कुठे गेले? सगळं माहित असते तर कानकोपरं सांगणार नाही ताई. आम्हाला नगरसेवकांना भेटायचे. फोन लिस्ट बघायचं.